या ठिकाणी आपल्याला सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे की आमचे कार्यसम्राट मुर्जी काका या ठिकाणी जे काम आतापर्यंत जे करीत आलेले त्या कामाच्या निमित्तानं आपल्या समाजाच्या वतीनं त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे। आणि आता जो प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतलेला कुठला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुनर्विकासाचा ते कमीत कमी आमची 1 ऑगस्ट याच्या अगोदरच त्यांनी तयार ठेवलं पाहिजे। त्यांचा भव्य आणि भव्य दिवस सत्कार त्या निमित्तानं अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा देखील आपण समाजाच्या सगळ्याच्या वतीनं त्याचा आपण सत्कार करूया। त्याचे सांगणं आहे समाजाचं की काकांनी आतापर्यंत जे प्रोजेक्ट हाती घेतलेले आहेत ते सर्व आतापर्यंत त्यांनी पूर्ण केलेले आहे। तसंच समाजाच्या वतीनं माता समाजाच्या वतीनं हे अण्णाभाऊ साठेचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे एक मागून एक कामाची तुम्हाला आम्ही लाईन देऊ। काय लाईन आहे की काकाकडे आम्ही 50 ते 60 माणसाच्या सह्या दिलेल्या आहेत। कुठल्या की अण्णाभाऊ साठे यांची जयंती पावसाळ्यामध्ये येते आणि पाऊस असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही। घराच्या बाहेर पडता येतल्यामुळे जयंतीला जी काही रोषणाई पाहिजे जी शोभा पाहिजे ती येत नाही, माणसाचा जमा होत नाही। त्यामुळं त्यांच्याकडे आपण एक सगळ्या समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। निवेदन यासाठी दिलेले आहे की जागा बघून कुठेतरी त्यांनी आम्हाला सभागृह बांधून दिलं पाहिजे। त्या याच्यासाठी आपण सर्वांनी देखील परत बघायला त्यासाठी आपल्याला त्यांना थोडक्यात बोलायचं आहे। आमचे काही 2-4 कार्यकर्ते आलेले आहेत तर 2 मिनिटं त्यांना देखील बोलू द्यायचं आहे। विजयकुमार सूर्यवंशी हे देखील आपलं मागणी तर जाधव साहेबांनी केलेलेच आहे। आता तर दुसरं एक आपल्या लक्षात आणून देतो ते विजयनगरहून जो ब्रिज गेला त्या ब्रिजला गोखले साहेबांचं नाव द्यायचं होतं। एक चर्चा आपली तेव्हा झाली होती साहेब, ते एक काम राहिले हे आपल्याला करण्यासारखं आहे। तेवढं झालं तर समाजाचं बरं होईल साहेब, एवढं मी आपलं सांगतो। साठे चौकाचे ते उद्घाटन काकांच्या हाताने झालेले आहे। माझी अशी अपेक्षा आहे की ह्याचे जे उद्घाटन होऊन जे काम होईल ते पण आपल्या काकाच्या हातानेच मोठं सुशोभीकरण आपण याचा इथे भव्य दिव्य मोठा प्रोग्राम करून घेऊ आणि काकांनी असेच आमच्या मातंग समाजाला पाठिंबा द्यावा हीच माझी अपेक्षा आहे। अण्णाभाऊ साठे चौक शांताराम भाऊ काका काही नसताना आपण बांधलो तेव्हा नगरसेवकही नव्हतो, आमदारही नव्हतो, सौ खर्चाने आपण केलं होतं, बरोबर ना। आता तर तुमच्या आशीर्वादाने नगरसेवक आमदार सगळं आपलं ऐतिहासिक चौक लोक बघायला येतील एवढं चांगलं चौक आपण बांधतो। याच्यात जेवढं खर्च करायला असेल जेवढं निधी लावायचं तेवढं आपण लावू। चांगले मार्बल स्टीलची जाळी वगैरे एकदम टकाटक म्हणजे असं ऐतिहासिक चौक तिकडे बांधू। आज जे कोपऱ्याची जागा आपली आहेत इथे चांगलं सुंदरीकरण बीट चौकी तोडून हा पूर्ण जगा इथे डिझाईन तुम्ही आम्हाला द्या किंवा आम्ही तुम्हाला डिझाईन देऊ। महाकालीला येणाऱ्या लोकांना तिथे बोर्ड दिसलं पाहिजे की अण्णाभाऊ चौक आहे, हे साईडला येणाऱ्यांना दिसलं पाहिजे आणि मध्ये तर आपला चौक आहे। असं एक चांगला हा कोपरा स्टीलची जाळी मारून व्यवस्थित म्हणजे चांगली एक डिझाईन बनवू। डिझाईन तुम्ही बनवली असेल तर द्या, मुंबई महानगरपालिका आर्किटेक्ट कडून आपण बनवलेली आहे। म्हणजे चांगलं फंड हा दोघे चौकासाठी आपण ठेवलेले आहेत। तुम्ही सांगेल तसं काम आपण इथे करू आणि कामाची सुरुवात 1-2 दिवसात सुरू होऊन जाईल। कॉन्ट्रॅक्टर इकडे आलेले आहेत, तुमच्याकडून खाली 1 किंवा 2 लोकांचं नाव त्यांना द्या। ते 2 लोक जसं बोलतील तसं तो काम करून दे, म्हणजे ते नाही जास्त डिस्टर्ब नको, म्हणजे मी इंटरफेअर करणार नाही, आपण कोणी नाही, तुम्ही 2 लोक नेमा, 2 लोकांचं नाव कॉन्ट्रॅक्टरला द्या, तुम्ही जसं बोलेल तसं। आता तुम्ही बोलले पुतळे बसवायचे, पुतळ्याची परवानगी आता सध्या भेटत नाही, पण आउट ऑफ वे जाऊन आपण न परमिशन घेता अर्ध पुत्र आपण इथे बसू। हा विषय ऑफिशियली होणार, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सध्या काय परमिशन भेटत नाही, पण आपण काहीतरी करू, हातपाय जोडून पुत्र लावून दे, कोणी एकदा लावलं की संपलं। MIDC पासून जे मरोडला ब्रिज जातोय तर हे ब्रिजचे नाव आहे आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे ब्रिज
असं पत्र मी महानगरपालिकेला दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हा ब्रिजचं नाव अण्णाभाऊ साठे ब्रिज असं तुम्हाला तिकडे दिसेल. आपण त्याचंही उद्घाटन लवकरात लवकर करू. कमिशनरशी माझं बोलणं झालंय. तो अण्णाभाऊ साठे ब्रिज असं ब्रिजचं नाव आपण देतोय. प्रश्न असा आहे, आता कालपासून चांदवली विधानसभेचं जे एक तक्रार आली होती त्या अनुषंगाने EVM आहे त्याची पुनर्तपासणी होत आहे बोरिवलीला, त्याबद्दल आपलं काय मत सांगा? हे बघा, पूर्ण मी ऐकलं तुमच्यासारखं टीव्ही मध्ये बघितलं होतं की पूर्ण मतमोजणी झाली पाहिजे असं कोर्टाचा आदेश आहे. पण ते दोघांमध्ये तफावत 20,000चा आहे आणि मशीन मध्ये काय एवढं फरक मला वाटत नाही होत असते. पण ते मतमोजणी कोर्टाचे आदेश आहेत ते करावंच लागेल. पण काल काहीतरी वेळ मागितली, मतमोजणी झालेली नाही. पण लवकरात लवकर लोकांसमोर येईल. पण मला वाटत नाही की याच्यात काय होणार. मुंबईमध्ये आणखीन एक असा प्रश्न निर्माण होतोय की जे बाहेरील कामगार वर्ग येतात त्यांच्यासाठी गॅस अवेलेबल होत नाही, त्याची खूप मोठी लाईन लागते. त्याबद्दल तुम्ही मुंबईचे स्थानिक आमदार आहात, त्यामुळे तुमचा काय प्रयत्न आहे का? त्याच्याबद्दल काय योजना पुढे सरकारची आहे का? काय सांगाल त्या? मी अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार आहे. माझ्या मतदार क्षेत्रात जेवढी तक्रार आली त्यांना मी गॅस उपलब्ध करून दिलेले आहेत. काही एजन्सीशी मी सांगून ठेवलेले आहेत की माझं पत्र गेलं की त्यांना लगेच गॅस उपलब्ध करून देतोय. आमच्याकडे जेवढ्या एजन्सी आहे त्याची मिटिंगही मी केलेली आहे. आमच्या इकडे धार्मिक स्थळाला काय कार्यक्रमात गॅस लागतो तर आम्ही उपलब्ध करून देतो. धन्यवाद.